सावरा हो हो चक्कर आली ग पटकन सावरा ना चक्कर आली अण्णा 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 तुम्ही आम्हाला सोडून असे कसे केलात अण्णा 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 काय झालं हे अरे आत्ताच महिनाभरापूर्वी तुम्ही माझ्याशी बोललात मला भेटलात महिनाच झाला अरे बाप अण्णा कधी झालं 3 वर्ष झाली जेवायला आलायस ना भिकाऱ्या उगाच आपलं खोटं खोटं महिन्याभरापूर्वी भेटलो आणि जा बारा ताटं मांडले जा जेवून घे थँक्यू आजची सोय झाली जेवणाची बरं ऐक हा कुत्र्याची वाडी घेऊन जा काय कुत्र्याची वाडी घेऊन जा बाहेर कुत्रा दिसेल त्याला दे ही आणि तू ये परत जेवायला मग आधी बोला ना नाही तर मी हे पण खाणार होतो ना स्थित आहे तुमची 3 वर्षांनी काव 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 अय्या आव आव अय्या आव आव काय अण्णांची मस्करी करतेस मी काय मस्करी केली म्हणलं माझ्या आईची पण वाडी दाखवून देत ना पण म्हणून म्हणलं अय्या आव अय्या आव आव आईस काय गुजराती होती मग तुम्ही काव काव करताय बापूस काय कावळा होता काय आज वाद नको तुझ्या पाया पडतो नाही भांडते मी अण्णांची तीत आहे ग आज तरी नको अण्णा अण्णा आज तुम्हाला जाऊन 3 वर्ष झाली अण्णा हे बघा तुमच्या सुनेने आणि मी मनापासून स्वयंपाक बनवला अण्णा गोड मानून घ्या अण्णा गोड मानून घ्या 3 वर्षात अण्णा असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही अण्णा रोज रोज अण्णा आमचे अण्णा आमचे अण्णा गप्प बसा अण्णा आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत नाही ग नमा मला अण्णांची खूप आठवण येते असं वाटतं अण्णांनी आत्ता कुठून तरी यावं मला आदेश द्यावे आणि मी त्यांची इच्छा पूर्ण करावी सतत असं वाटत राहावं 3 वर्षांपूर्वी हाच दिवस होता हीच भर दुपारची 1ची वेळ होती अण्णा ह्याच सोफ्यावर बसले होते अण्णांच्या छातीत कळ आले आणि त्यांनी मला आवाज दिला असा आवाज अण्णा 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 हो अण्णा अण्णा बोललात तुम्ही अण्णा 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 इथे तुझा मीच आवाज दिला रे ओल्या पावट्या नमा अगं असे काय करते अण्णा मला असे बोलायचे ओल्या पावटा अरे मग मीच आहे तुझा अण्णा सुक्या बारदान्या बघ नमा फालतू मस्करी नाही पाहिजे मला इथे अण्णा 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 आता पटलं तुम्ही अण्णाचा आता पटलं अण्णा अण्णा माफ करा अण्णा अण्णा मी पाया पडतो अण्णा अण्णा पाया पडतो अण्णा पाया पडतो कशा तुम्ही काय करताय पाया का पडताय माझ्या बरं ना तुम्ही आज नाही नमा तू आता काहीतरी वेगळं बोलत होतीस इथे काय आत्ता वेगळं बोलत होतीस तू इथे काहीतरी मी हा म्हणजे अण्णा अण्णा तुझ्या आतमध्ये आले होते आत्ता अण्णा कसे माझ्या अंगात येतील नाही मी असं ताट उचललं आणि पुढे पुढे काय झालं आठवत नाही एक्झॅक्टली हेच सांगतोय कोणतं हे ताट उचल पुन्हा एकदा उचल पुन्हा एकदा उचल नमा काय उचल पुन्हा एकदा उचल अहो पण असं ताट उचललं नाही का पुन्हा एकदा उचल ताट बरं उचलते उचल उचल बघ फुगलेल्या तांबट्या अण्णा 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 आले अण्णा 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 तुम्ही आलात अण्णा किती दिवसांनी हे दिसतं तुमचं अण्णा अण्णा तुम्ही आलात काय
कसा आहेस? अण्णा अण्णा मी मस्त बरा आहेस ना? अण्णा मी पाया पडतो तुमच्या अण्णा पाया पडतो पाया पडलंच असतं, जरा पाय चेपून पण दे. अण्णा पाय चेपून पण देतो अण्णा पाय पण चेपून जरा डोकं पण चेपून दे. हो अण्णा डोकं पण चेपतो अण्णांची सेवा करायची मला. ऐक जरा कमरेला बाम पण लावून दे. देणार ना अण्णा. रात्रभर गोडा मसाला करून दमले. हा अण्णा गोडा मसाल्याचं काय बोललात? गोडा मसाला अप्रतिम झाला होता, त्यामुळे काय रस्सा झाला होता. अच्छा अच्छा ते हो मी आणि तुमच्या सुनेने मनापासून बनवलं अण्णा. मस्त मस्त अण्णा तुम्ही खरं म्हणजे मला किती आनंद झालाय तुम्ही आज आलात अण्णा. मला ना सतत वाटत राहायचं की मला अण्णांची सेवा करायची होती. बाकी काय रे तुझी आईस अजून पण भांडतं काय रे माझ्या सुनेसोबत? अण्णा ते तर ना मागेच लागले तुम्हाला काय सांगू अण्णा आता. पण तुम्हाला खरं सांगू ना आईची काहीच चूक नाही आहे. ही सगळी तुम्ही अवदासा बांधली ना तुम्ही माझ्या गळ्यात. माझी बायको नमा ती कुठलं स्थळ आणून दिलं तुम्ही अण्णा. माझ्याबद्दल असं बोलता तुम्ही? काय? असं बोलतोस का? मागून असं बोलणं बरं नाही. असं बोलायचं नसतं कोणाच्या मागून. तुझी आई काही कमी नाहीये, एक नंबरची बेरकी आहे बेरकी. वाटोळ होईल त्या सटवीचं. अण्णा हे काय करताय तुम्ही असं? आणि मुळात आई म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व होते अण्णा. हे काय बोलताय तुम्ही? कसली सर्वस्व? केवढा छळ करायची ती माझा, माहितीये काय तुला? अरे सारखी भांडायची माझ्या बरोबर. त्यामुळे सांगते भांडणामध्ये सुनेसोबत भांडत जाऊ नकोस, तिची बाजू घे. निष्पाप आहे निष्पाप. कोण? माझी सून. ती निष्पाप. तुम्हाला काय माहिती ढालगज बाई एक नंबरची. नुसती भांडत असेल त्याविषयी रस्त्यात रिक्षावाला सोबत कान पडवला रिक्षावाला भांडणात. माझ्यासोबत सुद्धा सतत भांडत असते. मुद्दाम करते का? अण्णा हे मुद्दाम करते का? हे तुम्ही अगदी पर्सनली घेतल्यावर का भांडताय का माझ्यावर? मुद्दाम करते का ती? असं म्हणायचं होतं मला. अच्छा हा. मग तू नाही का तिचे व्हॉट्सअपवरचे मेसेजेस तू चेक करत? नाही का करत? संशय घेतोस काय रे? डुकरा संशय घेतोस तिच्यावर? अण्णा तुम्ही म्हणजे लईच माहिती काढली आहे अण्णा. तुम्हाला एवढं कसं माहिती सगळं? मी सगळीकडे भटकत असतो, मला सगळं माहिती. अण्णा अजूनही झाकडी मारत भटकाची सवय गेली नाही तुमची? तसा पोरगा तसा बाप. काय ते? नाही काय नाही काय नाही काय नाही. उगाच विषय बदलू नको. काय म्हणतो तो ऐक. सुनेची काळजी घे. हा हा अण्णा हा. एका वर्षात तिच्या पोटी जन्माला येणार आहे मी. तुम्ही अण्णा ऐका ना ते थोडं पुढे ढकलूया का? माझी 6 महिन्याची आता क्रूजवर जायचं मला जॉबसाठी. ते एका वर्षात शक्य नाहीये. गरज नाहीये तुझी. हो म्हणजे क्रूजवर तुझी गरज नाहीये असं म्हणतोय मी. नाही ना अण्णा मी जॉबला आहे ना तिकडे जावंच लागणार त्यामुळे. आणि प्लीज तुम्ही घाई करू नका नाही तर मी जॉबवर असून तुम्ही एका वर्षात याल इकडे. ठीक आहे कळलं मला. बाकी काय एकदम व्यस्त छान व्यवस्थित. एकदम छान ना. तुम्ही कसे आहात अण्णा? मी एकदम मजेत छान मस्त. फक्त मी काय सांगतो ते आई, बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे, बायकोच्या मावशीची काळजी घे, तिच्या बहिणीची पण काळजी घे. हो तुम्ही आल्यापासून बायकोच्या माहेरच्यांबद्दलच बोलताय नुसतं. मी त्या दिवशी गावी गेलो होतो अण्णा. आई तुमची खूप आठवण काढत होती अण्णा. आई तसोड. बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे म्हटलं तर आईचं लावलंय टुमणं मध्ये मध्ये. माझ्या सुनेचा जो भाऊ आहे त्याचं तर नावच काढू नका. त्या सुधीरचं तो डोक्यात जातो. समोर आल्या आल्या कापावं असं वाटतं मला त्याला. अगं बाई हे पण आहे का याच्या मना? अगं बाई अगं भाई है वो उसका. असं बोलता सुनेच्या भावाबद्दल. बरं मला कळलं त्याला काहीतरी पैशांची गरज आहे म्हणे. देऊन टाक त्याला पैसे लागतात. अहो पण अण्णा बिंडा देऊन टाक त्याला पैसे. ठीक आहे बघतो मी त्याला. बघतो नाही माझी इच्छा आहे ना तर देऊन टाकायचे तर देऊन टाकायचे. ठीक आहे अण्णा मी देईन त्याला. नाही देऊन टाकायचं तर देऊन टाक. अण्णा मी वचन देतो. वचन बिचन नाही ट्रान्सफर करून टाक आत्ताच्या आत्ता. मी तुला लॅपटॉप बघतो कुठे ठेवला. एवढं आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करून टाक. अण्णा तर आमचा खानदानातला कंजूस माणूस. तो ना पैसे काढणार. काहीतरी गोंधळ आहे. हे ताट घेतलं ना हे तिच्या आईचं ताट ना. हा आलीस का ग नमे? ए नमे आलीस का ग? बस असं का वागतोयस तू?
अगं अशी काय करतेस ना मी तुझी आई सावित्री. कोण नमा? मी कुठल्या नमा बी मला ओळखत नाही. मी संपतराव आहे, संपतराव. अगं बाई. पशाचा बाप. संपतराव का? हा. पाया पडते हा. मी तुमच्या सुनेची नमाची आई. स्वारी आली नाही बरेच दिवस विहीनबाईंना भेटायला. संपतराव कशाला येतील माझ्या आईला भेटायला? म्हणजे मी कशाला येऊ तुम्हाला भेटायला? खरंय बाई तुमचं. हा. तुम्ही काय याल? हा. एकतर्फी प्रेम आपलं. एक तर्फी प्रेम म्हणजे? आज ना बाई संपतराव मी तुम्हाला सगळं सांगूनच टाकणार आहे. काय? संपतराव बोला. तुम्ही आमच्या नमाला ज्यावेळी हा. तुमच्या मुलासाठी स्थळ बघायला घरी बोल ना आलेला. बोल ना. हा, मग संपतराव मी त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं. मग पुढे काय? आणि संपतराव तुमच्यावर जीव जळला माही प्रेमात पडला. संपतराव मला नाही का लाज वाटते माझ्या आई बद्दल असं उलट सुलट बोलायला? इतक्या खालच्या लेवलची वाटते का तुला माझी आई? लाज नाही वाटत? सासऱ्याचा खोटा खोटा आत्मा नवऱ्याला कान फोडायला लाज नाही वाटत तुला? माझ्या आईशीला शिव्या घालवतीस? आली मोठी अशी एक साटकन देईन ना. बापरे. हे दे ना कान पिकअप नाही तर. काय म्हणतो तोंड असं करू लागेल. मग बस तू इकडे आणि अंडा तिकडे. माझा बाप पैसे ट्रान्सफर कर भावाला. मग बापाला ओळखत नाहीस तू? अगं एवढा एक नंबरचा कंजूस होता. सोसायटीवाले ना स्विमिंग पूल बांधत होते, डोनेशन मागायला आले. माझ्या अण्णांनी 2 बादल्या पाणी डोनेशन दिलं होतं. असं कंजूस आमचे अण्णा. चितेवर होतं ना, चितेवर आग इथपर्यंत आली, सोन्याचा पचकन थुंकला. ते लगेच ट्रान्सफर करायला सांगणार आहे. लहानपणा करते. नीट बोललो ना? तोंड नीट कर, तोंड नीट कर. अण्णा सॉरी अण्णा, माफ करा. ए शेंगदाण्या. हो अण्णा. अण्णा अरे उचल मला, मी ते आमटीत नाक घुसलं.